बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बे दुने शून्य, प्रकरण 11. सकाळी 7:30लाच पोरं पोरी शाळेत हजर. सगळ्यांचे बिगर ड्रेस होते. पोरं रंगीबेरंगी शर्ट पॅन्टमध्ये होती. पोरी ओढणी सावरत पंजाबी ड्रेसमध्ये आलेल्या. येताना सोबत प्रत्येकानं डबा आणलेला, त्याचबरोबर पाण्याची बाटली. एका हातात छत्री. मोजक्याच पोरांच्या पायात बुटं होती, नाहीतर बाकी सर्वांच्या पायात आठवडा बाजारातून आणलेली चपलं होती. गौतम कुंभार सर संभाजी 7लाच हजर होते. लागलीच कांबळे सर आलेले. संजय कडवाच्या कालच पायाला लागलेलं, तो येणार नव्हता. तोवर सगळे शिपाई गोळा झाले. पाठोपाठ सूर्यवंशीही आला. सगळे मुख्याध्यापकाची वाट बघत होते. 8 वाजून गेले तरी मुख्याध्यापकाचा पत्ता नव्हता. पोरं उत्साहात होती. सर, चला की लवकर जाऊया म्हणून पाठी लागलेली. काही पोरं व्हरांड्यात मुख्याध्यापकाच्या गाडीकडे लक्ष देऊन उभी होती. एका बाजूला पोरी घोळक्या घोळक्यानं उभ्या होत्या. सकाळीच पावसाचं एक मोठं सरवाट येऊन गेलेलं. बाकीची पोरं शाळेसमोरच्या पटांगणात चिखलात खेळत होती. सूर्यवंशी सर, जरा फोन लावा की माने सरांना, कांबळे सरांनी सांगितलं. माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही. ह्याच्या फोनमध्ये केव्हा बॅलन्स असतोय? टाकी म्हणावं तिकडं पाण्यात. गमतोळ्या यशवंतानं कांबळे सरांच्या कानात खुसफुस केली. मोरे, जरा कुंभार सरांना तेवढं सांगा मुख्याध्यापकांना फोन लावायला. गौतम व कुंभार सर बाजूलाच बोलत उभे होते. सुभाष मोरेनं कांबळे सरांचा निरोप सांगितला. बघितल्यासा या मुख्याध्यापकाची ही कायमची बोंब आहे. तासभर पोरं वाट बघत बसल्यात, ह्यांचा पत्त्या नाही. बघा फोन लावून येतात का नाही, नंतर आपण जाऊ, वेळ झालाय. मुख्याध्यापकाला फोन लावला. त्यानं तुम्ही पुढं चला, तालुक्याला अचानक शाळेचं काम निघालंय, मला येता येणार नाही म्हणून सांगितलं. मुख्याध्यापकाचा निरोप मिळताच सगळे हल्ले. यशवंतानं मुख्याध्यापकाचा विजयसो घातला. कांबळे सरांनी नाराजी व्यक्त केली. संभाजीची मूक प्रतिक्रिया. सर यायला पाहिजे होते. सूर्यवंशी सरांचं मत. अचानक काम लागलं म्हणून सर आले नाहीत. सुभाष मोरेंची बाजू. कांबळे सरांनी मुलांच्या रांगा केल्या. गौतमनं सूचना सांगितल्या. मुलांच्या 2 ओळी, मुलींच्या 2 ओळी, सर्वांच्या पुढे संभाजी. संभाजीला महादेवाच्या पठाराकडे जाणारी शिवारातली वाट माहीत होती. त्याच्यासोबत गौतम व कुंभार सर. मुलांची रांग संपली की मुलींच्या रांगेच्या पुढे कांबळे सर. त्यांच्यासोबत गमतोळ्या यशवंता. सर्वात शेवटी सूर्यवंशी सोबत सुभाष मोरे. शाळेच्या वरच्या अंगाला, ससेवाडीच्या मावळत्या अंगाला असणारा डोंगर म्हणजे महादेवाचं पठार. उंच डोंगर. तो चढून वरती गेलं की मोकळं मैदान लागायचं. तिथं एक महादेवाचं जुनं देऊळ होतं, म्हणून या डोंगराला महादेवाचं पठार म्हटलं जायचं. 4 मोठे दगडी खांब, त्यावर दगडं रचून मंदिर बांधलेलं. आत महादेवाची पिंड. बाहेर उघड्यावर ओबडधोबड दगडाचा नंदी. प्रत्येक वर्षी श्रावणातल्या सोमवारी लोक इथे यायचे. लोक सांगायचे, हे देऊळ पांडवांनी बांधलंय. एका रात्री देऊळ बांधायचा पांडवांनी पण केला होता म्हणे. खरं त्यांना ते जमलं नाही. सकाळी कोंबडा आरवला. देऊळ अर्धवट राहिलं. पांडव निघून गेले. ही पांडवांबद्दलची सार्वत्रिक आख्यायिका इथेही होती. ससेवाडीपर्यंत सगळे रस्त्याने आले. पुढची वाट शेतातून जात होती. कधी शेतातून तर कधी शेताच्या बांधावरून जाणारी ही पायवाट. अवतीभोवती हिरवीगार शेतं. माणसाने रोपा लावलेल्या.
वड्या वगळीचं पाणी पाटानं आणून शेतात साठवलेलं. चालताना चिखलात पाय घुसायचा. सगळी त्यातनंच पाय रेटत चाललेली. शिवारात सगळीकडे आंबा, निलगीर, काजूची झाडं दिसत होती. अधेमध्ये धावड्याची झाडं कंबर वाकून उभी होती. एखाद दुसरं सावरीचं झाडही कुणाच्या तरी बांधावर दिसायचं. सगळं शिवार अंगावर झाडं लावून बसलेलं. हिरवीगार झाडं. पाऊस पडून गेल्यानं झाडांची आंघोळ झालेली. अंगावरचा एक एक थेंब खाली ओघळत होता. सगळी शेती रोपच्या भाताने हिरवीगार दिसत होती. मध्येच एखाद्या ओप्यात नाचना दिसायचा. भुईमुगाची पट्टी उठून दिसायची. भुईमुगाच्या हिरव्या पोपटी पानांची यात भर पडायची. ओपाडं संपली. आता पडकं रान सुरू झालं. उभा चढत पोरं भिंडाळली. त्यांचा जोर ओसरला. बाटलीतलं पाणी तोंडाला लावलं. थंडगार वातावरणातही त्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटलेला. पडक्या रानात सगळीकडे गवत उगवलेलं. त्यातूनच महादेवाच्या पठाराकडे पायवाट गेलेली. बारीक मोठं गवत उगवलेलं. कुठेतरीच बोसाचं गड्ड वाढलेलं. डोंगराच्या उजव्या अंगाला सागवानाची दाट झाडी होती. हे वन खात्याचं जंगल. डाव्या अंगाला काजूची बाग होती. हिरवी पोपटी काजूची झाडं गुजबूर दिसत होती. चालताना पोरांचं पाय निष्ठत होतं. लाल माती, चिंचोळी पायवाट, त्यात पाऊस पडलेला. त्यामुळं पाय ठेवला की तो निष्ठायचा. सभोवती दाट झाडी. समोर उभा चढत कटकाची, पळसाची, खैराची झाडं दाटी वाटीनं उभी. बघील तिकडं करवंदाच्या जाळ्या, घाणेरीची झुडपं, कारवीचं घुसूप, किंजळ चिकण्याची झाडं स्वागताला उभी. डोंगर गावातली पोरं. त्यामुळं त्यांना चालायची सवय होती. दररोज ती 3-4 किलोमीटर शाळेकडे चालतच यायची. उभा चढत लागल्यावर मात्र पार दमली. पुरती भेंडाळली. धापा टाकत पोरं एकदाशी पठारावर पोहोचली. गौतम, कुंभार सर व संभाजी त्यांच्याबरोबर होते. मुली अजून मागं होत्या. पोरं देवळात शिरली. नुसती गर्दी, अपुरी जागा, त्यात पोरांचा दंगा. काही पोरं बाहेर नंदीच्या गळ्यात पडली. त्याच्या कानाला हात लावू लागले. एक पोरगं नंदीला शिपूट आहे की नाही बघत होतं. नंदीच्या फुटक्या तोंडात एकानं बोट घातलेलं. कुंभार सरांनी सगळ्यांना बाजूला केलं. सर्वांनी महादेवाचं दर्शन घेतलं. तोर कांबळे सर यशवंता मुलींना घेऊन आले. त्याने महादेवाचं दर्शन घेतलं. सूर्यवंशी सर, सुभाष मोरेचा अजून पत्ता नव्हता. 10-15 मिनिटांनी तेही धापा टाकत आले. सगळं पठार फुलांनी नटलेलं. हिरवगार गवत, त्यात चिरक्याची पिवळी जांभळी फुलं फुललेली. मध्येच कुठेतरी गवर उगवलेली. तिला नुकतीच फुलं येऊ लागलेली. त्यामुळे पठारावरून नजर ठरत नव्हती. पठाराच्या डाव्या अंगाला करवंदाच्या जाळ्या होत्या. तोरणांची 2-4 झाडं उभी होती. पठाराच्या पलीकडे दरी होती. दाट जंगलाचा भाग. पठाराच्या कड्यावरती गेलं की दूरवर असणारं धरणातलं पाणी दिसायचं. बारीक बारीक पाऊस पडायला लागलेला. जोराचं वारं सुटलेलं. गारगीच्च वारं अंगाला झोंबायला लागलं. पोरं हुंदाडली. एकमेकांचा पाठलाग करू लागली. डबक्यात साठलेलं पाणी एकमेकांच्या अंगावर उडवू लागली. पोरी गटागटाने फिरत होत्या. फुलं तोडत होत्या. पावसाचं थेंब अंगावर घेत होत्या. आभाळ अचानक काळवंडून आलं. धुकं पसरल्यागत वातावरण. पाऊस वाढायला लागला. पोरं भिजून चिंब. कुणालाही छत्रीचं भान राहिलं नाही. पाऊस थांबला. ढग पांगलं. आभाळ कोरडं पडलं. धुकं निवळलं. ऊन पडलं. सूर्यानं आपलं तोंड दाखवलं. पोरं पोरी भिजून चिंब झालेली. त्यांना उबदार वाटायला लागलं. मघापासून खेळून भुका लागलेल्या. सगळे एकत्र जमले. डबे बाहेर काढले. कुणी भजी चपाती आणली होती. कुणाच्या डब्यात मिल मेकर तर कुणाच्यात अंड्याची पोळी, बटाटे भाजी, उसळ, भाजलेला झुणका असा मेनू.
शिक्षकांच्या पुढ्यात हर प्रकारच्या भाज्या जमा झाल्या. सगळेच पोट भरून जेवले. जेवून झाल्यावर दगडांच्या स्टंपाकडून पोरं क्रिकेट खेळायला लागली. येताना त्यांनी बॅट, प्लॅस्टिकचा बॉल सोबत आणलेला. गौतम, कुंभार सर, कांबळे सर त्यांच्यात सामील झाले. पोरी बाजूलाच खडकाळ जागा करून घोळका करून बसलेल्या. पुन्हा पाऊस सुरू झाला. पोरांना पावसाची तमा नव्हती. ती भान विसरलेली. पाऊस जणू त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेला. पावसाला टाळी देण्यासाठी मग वारंही जोरात वाहायला लागलं. दुपार टळून गेली. 4 वाजले असतील. खेळ झाल्यावर गाण्यांच्या भेंड्यांचा कार्यक्रम झाला. त्यात पोरी आघाडीवर होत्या. पठार फिरून झालेलं. आता सगळेच परतीच्या वाटेला लागले. जाताना चढ, चढताना रेंगाळणारे पाय त्याच वाटेवर पळायला लागले. सगळेच सुखावले. पठारावरचं सुख मनात साठवून माघारी परतले. दुपारी 12:30ची वेळ. लघवीच्या सुट्टीनंतरचा पहिलाच तास. गौतम, कांबळे सर, कुंभार सर तासावर होते. सूर्यवंशीचा ऑफ तास होता. मुख्याध्यापक गुटखा चघळत कानाला कॉर्ड लावून गाणी ऐकत होते. क्लार्क संजय कडव शिपायांच्या सोबत स्टाफरूममध्ये गप्पा झोडत होता. तेवढ्यात बाहेर कोणाची तरी गाडी वाजली. सुभाष मोरे गेटजवळ गेला. गाडीवरून एक इसम खाली उतरला. गेटजवळ चालत आला. सुभाष मोरेनं त्याला गेटजवळ अडवून कान ओढत विचारलं, आपण कोण? तुम्ही कोण? असे म्हणून ती व्यक्ती त्याच्याकडे बघायला लागली. मी मोरे शिपाई. तुम्ही कोणते सांगाय नाहीसा? चल, तुला मी कोणते सांगतो. तुझा मालक कुठे आहे? चल, जरा दाखव मला. ती व्यक्ती वेगाने चालत ऑफिसमध्ये आली आणि सगळ्यांची बोलती बंद झाली. सोबत सुभाष मोरे होता. त्याचं पाय लटफटायला लागलं. मुख्याध्यापकानं तोंडातला गुटखा तोंडातच गिळला. त्यावर गटागटा पाणी प्यायला. क्लार्क संजय कडव आपल्या जागेवर जाऊन बसला. गट शिक्षणाधिकारी संपत हजारे आल्यानं सगळी शाळा हल्ली. संजय कडवनं उगाचच पुढ्यात रजिस्टर उघडून ठेवलं. मुख्याध्यापक आपली खुर्ची साहेबांना देऊ लागला. साहेबांनी हातानेच नकार दिला. ते समोरच्या खुर्चीवर बसले. काय हो सर, नाव काय तुमचं? हातातलं मष्ट चाळत हजारे साहेबांनी विचारलं. भगवान शिवाजी माने. कपाळावरचा घाम मुख्याध्यापकानं पुसला. मघापासून त्याची धांदर उडाली होती. तुम्हीच मुख्याध्यापक ना या शाळेचे? एक माहिती वेळेत येत नाही तुमची तालुक्याला. काय करताय काय तुम्ही? नाही साहेब, येत देतोय की. कधीतरी जरा वेळ होतोय. बघा की विचारून गिरी साहेबांना. साहेब खरंच? मुख्याध्यापकाची बोबडी वळली. काय सांगताय सर, जरा खरं बोला. गिरींनीच तर सांगितलंय मला, तुमच्या शाळेची माहिती वेळेत नसल्यानं सगळ्यांचं काम पेंडिंग राहतंय म्हणून. त्यासाठीच तर तुमचा कारभार बघायला आलोय मी. साहेब चुकलं माझं. आता देतो की इथनं पुढे वेळेत. चला जरा सगळ्यांच्या टाचन वया घ्या. संजय कडवाकडे बघत हजारे साहेब म्हणाले, तुम्ही क्लार्क ना? काय कामं करता? काय झोपा काढता? महिना संपत आला तरी तुम्ही मस्टर व्यवस्थित आखलं नाही. सुट्या मांडल्या नाहीत. काय करता तुम्ही? लाज नाही वाटत? संजय कडव पायतान मारल्यासारखा गप्प. त्याची टिचकी आज थंड होती. साहेब मस्टर चाळत होते. मुख्याध्यापक केविलवाण्या नजरेने साहेबांकडे बघत होता. वय साहेब, नाही साहेब, एवढंच म्हणत होता. संभाजीनं शिक्षकांच्या टाचन वह्या आणल्या. साहेबासमोर ठेवल्या. साहेबांनी टाचन वह्या डोळ्यांखालून घातल्या. त्यातली एक वही बाजूला काढून ठेवली. त्यांच्या काहीतरी लक्षात आलं. मुख्याध्यापकांकडे बघत त्यांनी विचारलं, माने सर, कोणता विषय शिकवताय तुम्ही? विज्ञान शिकवतोय. ह्यात टाचन वही नाही तुमची? तुमची टाचन वही द्या.
आता मात्र मुख्याध्यापकाला दरदरून घाम फुटला. वरून हत्तीसारखा दिसणारा गडी आतनं घाबरट होता. त्याचं तत्पप झालं. त्यानं टाचन वहीच घातली नव्हती. तुम्ही मुख्याध्यापक आहात या शाळेचे. सगळी शाळा मग अशीच चालवत असणार. ह्या शिक्षकांच्या टाचन वयावर या महिन्यात तुमच्या सह्याच नाहीत. जरा जनाची नाही मनाची तरी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. मुख्याध्यापकाची बोबडी वळली. त्याला काय बोलायचं कळेना. तेवढ्यात तिथं यशवंत आला. यशवंता, तेवढं चहाचं बघ. मुख्याध्यापकाने विषय बदलला. मी चहा प्यायला नाही आलो. पहिल्यांदा कॅटलॉग घ्यायला सांगा इकडे. हजारे साहेबांचा राग अनावर झालेला. गौतम 10वीच्या वर्गावर होता. 10वीचा वर्ग ऑफिसपासून शेवटचा. त्यामुळे तिकडे काय चाललंय हे गौतमला माहीत नव्हतं. 8वीची हजेरी फाईल मागायला यशवंत आला. गौतम सर, हजेरी फाईल द्या लवकर. हजारे साहेब आलेत. मुख्याध्यापकांची चांगलीच फापलली आहे. यशवंता तोंडावर हात ठेवून हसायला लागला. कुठले साहेब? अहो सर, हजारे साहेब आले आहेत. मुख्याध्यापकावर फायरिंग सुरू केली आहे. संजय कडव बी त्यात गावलाय. बरं, जा लवकर फाईल घेऊन. संपत हजारे साहेब आपल्या शाळेत आलेला ऐकून गौतम सुखावला. साहेबांनी मुख्याध्यापकांची झाडाझाडती घेतली. सगळ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवायला सांगितलं. सगळे शिक्षक शिपाई ऑफिसमध्ये जमले. गौतम अजून आला नव्हता. बाजूला ठेवली टाचन वही हातात घेत साहेबांनी विचारलं, तुमच्यापैकी पाटील सर कोण? ते 10वीच्या वर्गावर आहेत, कुंभार सरांनी सांगितलं. तोवर गौतम आला. त्याला बघताच हजारे साहेब म्हणाले, या पाटील सर, तुम्ही इथं आहात होय? तरी मी विचार करत होतो एवढं सुंदर अक्षर असलेली टाचन वही कोणाची असेल म्हणून. नमस्कार साहेब, तुम्ही आलाय ते आत्ताच समजलं. असे उभे का? इथं बसा. त्याला हजारे साहेबांनी स्वतःच्या जवळ खुर्चीवर बसवलं. सगळ्याच कर्मचाऱ्यांना बसायला सांगितलं. आपण सहविचार सभेत भेटलो होतो. तुम्ही इथं आहात हे माझ्या लक्षात नाही राहिले. काय हो माने सर, एवढी चांगली माणसं तुमच्याकडे असताना तुम्ही मागे का हो? नाही साहेब, जरा चुकलं माझं. आता गौतम सरांनी घेऊन व्यवस्थित करतो बघा. मुख्याध्यापक निलाहजरेपणाने बोलला. माने सर, अहो शापूआचं काय झालं? भाजी बिजी देता ना पोरांना? जरा रजिस्टर आणा बघू. साहेब, भाजी देतोय की आम्ही. गौतम सरांच्याकडेच हिशोब आहे त्याचा. होय काय? ठीक आहे, मग राहू दे रजिस्टर दाखवायला. माने सर, एवढी चांगली माणसं तुमच्या हाताखाली आहेत, जरा लक्ष द्या. गरिबांची पोरं शिकतात इथं. त्यांच्या आईबांचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला. माझ्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटत असेल, पण ते व्यक्तिगत घेऊ नका. अहो, टाचन वही बघूनच आम्हाला शिक्षकाची क्वालिटी समजते. तुमची साधी इमारत आहे, पण मला सगळीकडे टापटीपणा दिसतोय. तुमचा स्टाफ चांगला आहे. अहो, शितावरून भाताची परीक्षा करता येते आम्हाला. तुमचं ऑफिसचं काम मात्र मला आळसाचं दिसतंय. त्यात तुमची टाचन वही नाही. असं करू नका. आधी केले मग सांगितले, असं आपलं काम हवं. तर बाकीची जीव तोडून काम करतात. जरा ध्यानात घ्या. पुढच्या वेळी मला या चुका दिसता कामा नयेत. मुख्याध्यापक मान हलवत होता. साहेबांनी सगळ्यांची विचारपूस केली. स्टाफच्या आग्रहाखातर अर्धा कप चहा घेतला. गौतमला बरोबर घेऊन साहेब पटांगणात आले. पुन्हा येतो म्हणून सांगितलं. साहेबांच्या गाडीने वेग घेतला. साहेब गेलेल्या दिशेकडे सगळे बघायला लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत.
तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.